गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ. मुंबईमध्ये पेट्रोल ₹2.72 वाढलं. डिझेलच्या दरामध्ये ₹2.81 वाढ. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ₹102.12. जळगावमध्ये रात्रीच्या सुमारास 10 पैकी 6 पेट्रोल पंप बंद असल्याची स्थिती. उर्वरित 4 पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा, मात्र डिझेल साठा शिल्लक नसल्याचे फलक. पेट्रोल शिल्लक असूनही काही पेट्रोल पंप बंद. जळगाव शहरातील 10 पैकी 6 पंप पेट्रोल आणि डिझेल नसल्यानं रात्रीच्या वेळेस बंद असल्याची स्थिती. तर उर्वरित 4 पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा शिल्लक, मात्र डिझेल साठा शिल्लक नसल्याचे फलक लावल्याची माहिती. परभणीच्या वसमत रोडवरील पेट्रोल पंपांवर इंधन साठा संपल्यानं पंप बंद. पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे मालवाहतूक वाहन चालकांना पंपावरच रात्र काढावी लागत असल्याचं चित्र. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा मुबलक साठा, तर अनेक पंपांवर डिझेल संपल्याचं चित्र. TV9 मराठीकडून तिसऱ्या दिवशी रात्री पंपावर जात रिअॅलिटी चेक. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रांगेमध्ये उभे. कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल. काँग्रेस नगरसेवक भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती. चंद्रपूर गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञातस्थळी. भाजपने 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेल्याची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारची कबुली. चौकशीनंतर एनटीएतील आणखी एक रसायनशास्त्र तज्ज्ञ सीबीआयच्या रडारवर. मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची बैठक. कोथरूड मतदारसंघातील प्रश्नावर बैठक घेत दिल्या सूचना. गेल्या आठवड्यामध्ये विजेनं नागरिकांना त्रस्त केलं होतं. रायगडच्या पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटामध्ये कार कोसळली. 1000 फूट खोल दरीतून 3 जणांचे मृतदेह सापडले. दरीमध्ये इतरांचा शोध सुरू. महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून आंबेनळी घाटामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मवियामध्ये हालचालींना वेग. 27 मे रोजी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. ठाकरेंची सेना, काँग्रेससह पवारांच्या एनसीपीचे नेते उपस्थित राहणार. निवडणूक लढवण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये 7 जागांची मागणी केली. मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती. विधान परिषद निवडणुकीमध्ये जळगावची जागा शिवसेनेला मिळावी. मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी. मुलगा प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी ही मागणी. जळगावची जागा भाजपनं लढवावी अशी आमदार खासदारांची बैठकीमध्ये गिरीश महाजनांकडे मागणी. तर महायुती म्हणून निवडणूक लढणार. महाजनांची प्रतिक्रिया. प्रत्येक जिल्ह्यात जागेची मागणी होतीये. मेरिटवर जागा वाटप होईल. उद्या किंवा परवापर्यंत तिढा सुटेल. महाजनांची माहिती. जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदे सेनेसह भाजप आग्रही. जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर ठाम. किशोर पाटलांची प्रतिक्रिया. जागेचा तिढा सुटत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या. किशोर पाटलांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या पुण्याच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा. आमचं संख्याबळ 371. आकडेवारीमध्ये भाजपच्या चुका झाल्या आहेत. भाजपकडे संख्याबळ असल्याचा भाजप नेते बिडकर यांचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळला. मंगळवारी अंतिम निर्णयाची शक्यता. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार रवी राणांचा भाजपच्या प्रवीण पोटे यांना विरोध. सूत्रांची माहिती. पोटेंच्या विरोधात बडा उद्योजक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता. रवी राणांकडून उद्योजकांशी संपर्क सुरू. विरोधी पक्षातील नेत्यांशी बोलणं सुरू असल्याची सूत्रांची माहिती. ठाण्यामध्ये युती हो किंवा न हो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार. ठाण्यातील झडपी निवडणुकीवरून खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य. मोर्चे बांधणीसाठीच शिवसेनेचा शिवसंवाद मेळावा पार पडल्याचं वक्तव्य. प्रशांत तांबी धमकी प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार. राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार. गायकवाडांच्या समर्थकांकडून प्रशांत तांबी यांना धमक्यांचे फोन सुरूच. संजय गायकवाडांची चौकशी काय करणार? त्यांना अटक करावी. प्रकाशक प्रशांत तांबी यांची प्रतिक्रिया. गायकवाडांवर कारवाई झाली नाही म्हणून त्यांचे समर्थक धमक्या देत आहेत. या प्रकरणी तक्रार देणार. प्रकाशक प्रशांत तांबींचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील नगरसेवकांची बैठक पार पडली. सर्वांनी प्रत्येक प्रभागामध्ये स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडा. पक्षातील सर्व सिनियर नेत्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्या, असा कानमंत्र आदित्य ठाकरेंनी यावेळेला दिला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थन. झुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसलं तरी जनता या पार्टीच्या मागे उभी राहिली हे महत्त्वाचं, अशी प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकरांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांशी संवाद. काळजी करू नका, कोणती अडचण असल्यास संपर्क करा, असं सांगत आंबेडकरांनी कुटुंबाला धीर दिला. वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसह काही सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश.
अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी व्यक्त. सिल्लोड आणि सोयगावला विकास निधीपासून वंचित ठेवल्याचा आरोप. नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाटांवर निशाणा. राखीव वर्गातील उमेदवारांना खुल्या जागांवर बंदी. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आरक्षित घटक एकवटले. 28 जून रोजी चंद्रपूरमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन. चंद्रपुरातील सहविचार सभेच्या बैठकीमध्ये निर्णय. कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेचं मनोमिलन झाल्याची चर्चा. शिंदेचे नगरसेवक कुणाल पाटलांच्या हस्ते निलेश खंबायत यांच्या द्वारलीमधील कार्यालयाचं उद्घाटन. कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंधांमुळे उद्घाटन झालं. दोघांचं स्पष्टीकरण. जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल पंपावर ठाकरेंच्या शिवसेनेचं नागरिकांना चॉकलेट वाटत आंदोलन. पेट्रोल डिझेल टंचाई तसंच दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन. नाशिकच्या लासलगावमध्ये इंधन टंचाई प्रश्नावर सकारात्मक हालचाली. कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू राहणार. लासलगाव व्यापारी असोसिएशनकडून लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय अखेर मागे. खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. ज्येष्ठ उद्योजक अरुण लखानींसह मोदींची भेट घेतली. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती आणि सारंग लखानी यांच्या विवाहाचं मोदींना निमंत्रण दिलं.